नमस्कार. RRC न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी शीतल बढे आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिरसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची. श्री शिवाजी पार्कमधील सुविधांकडे दुर्लक्ष, जनतेत नाराजीचा सूर. महामार्गावर टँकर पलटी, दोन्हीकडील वाहतूक दीर्घकाळ ठप्प. मालेगाव येथील दरोडा व हल्ला प्रकरणी आरोपी अखेर गजाआड. नाताळ निमित्त ख्रिश्चन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण, विविध कार्यक्रमांचे आयोजन. उड्डाण पुलाखालून अवैध वाहतूक, अवैध वसुलीचाही प्रकार, पोलिसांचे दुर्लक्ष. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. अकोला शहरातील श्री शिवाजी पार्कमध्ये सुविधांचा अभाव आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासियांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अकोल्याच्या श्री शिवाजी पार्कची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. येथे लावण्यात आलेले दिवे बंद आहेत. या पार्कमध्ये विजेची जी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामध्ये वीज उपकरणे खुले आहेत. वायरिंग सुद्धा उघडी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी या पार्कची साफसफाई करण्यात येत असते, तसेच प्रकाश व्यवस्था करण्यात येते, परंतु नंतर या पार्कच्या सुव्यवस्थेचा सर्वांनाच विसर पडतो. या पार्कची जबाबदारी ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय प्रशासनाची आहे, परंतु असे असतानाही विद्यापीठाकडून याकडे लक्ष दिले जात नाही. पथदिव्याअभावी शिवाजी पार्कमध्ये सायंकाळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते, त्यामुळे या उद्यानाचा कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही. संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाशिंबा बसस्टॉपजवळ केमिकलचा टँकर पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या मदतीने टँकर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. या महामार्गावर रोज अपघात होत आहेत. वाशिंबा बसस्टॉपजवळ शनिवारी पहाटे 4:30 वाजताच्या दरम्यान केमिकलचा टँकर पलटी झाला. हा टँकर रिकामा होता, त्यामुळे या अपघातात मोठी हानी झाली होती, परंतु अपघातामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. मार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर मोठी क्रेन मागवून महामार्गावरून टँकर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे काम प्रदीर्घ काळापासून सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे, तर दुसरीकडे रस्त्याची अवस्थाही बिकट झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. मालेगाव शहरात दरोडा व गोळीबार करून सशस्त्र हल्ला प्रकरणातील आरोपीस अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीकडून पोलिसांनी मुद्देमाल देखील जप्त केला आहे. वाशिमच्या मालेगाव शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर आणि कामगार रवी वाडेकर दुकान बंद करून घरी जात असताना चोरट्याने हवेत गोळीबार करून धारदार शस्त्राने वार करीत 9 लाख रुपये किमतीचे सोने आणि 9,000 रोकडची बॅग पळविली होती. यामध्ये हल्ल्यात कामगार रवी वाडेकर याचा मृत्यू झाला, तर योगेश अंजनकर गंभीर जखमी झाला होता. गुन्हा गंभीर असल्याने चोरटे पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. दरम्यान पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी वेगवेगळ्या 6 टीम तयार करून तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी अजाबराव घुगे, सुकांडा, तालुका मालेगाव याला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 53 ग्राम सोने आणि 2 गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून मालेगाव येथे घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान हे प्रकरण आमदार अमित झनक यांनी विधानसभेत लावून धरल्याने पोलिसांवर दबाव वाढला होता. मात्र वाशिम पोलिसांनी अजाबराव घुगे याला अटक केली असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अजाबराव घुगे याने पोल्ट्री फार्मसाठी 12 लाखाचं कर्ज घेतलं होतं. कर्ज वाढत गेल्यामुळे हताश होऊन पोल्ट्रीचं कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट रचला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून घुगे हा मूळचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले. काल रोजी पोलीस स्टेशन मालेगावने यामध्ये मुख्य आरोपी अजाबराव घुगे याची अटक करण्यात आलेली आहे.
आणि गुन्ह्यामध्ये वापरलेले 2 अग्निशस्त्र ते जप्त करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे 53 ग्राम सोना हे पण रिकवर झालेलं आहे। यामध्ये इतर आरोपीचा जे रोल होता त्याचा शोध चालू आहे आणि त्याच्या शोधासाठी 4 वेगळी टीम आम्ही तयार केलेली आहे। यामध्ये पुढे हे अग्निशस्त्राचा वापर ते कुठून आणले, त्याचा कट कधीपासून चालू होता याबद्दल पुढची तपास चालू आहे। प्रायमा फेसी असा दिसून येत आहे की हे मुख्य आरोपी गुगे यांनी 12 लाखाचा कर्ज काढला होता एक पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी आणि ते काही सफल झाला नाही आणि त्यांना पे करण्यामध्ये दिक्कत होत होती। याच्यासाठी त्याने हे सगळी प्लॅनिंग केली आणि हा अंजनकर ज्वेलर्सकडे अगोदर पण जात होता। त्या ठिकाणी 60,000 रुपये याने 60,000 रुपयाचा सोना हे पण गहाण ठेवला होता। तर आमची पुढची तपास चालू आहे। यामध्ये प्रामुख्याने जे राहिलेले ॲब्स्कॉन्डर आरोपी आहे त्याच्या तपासात आमचा फोकस आहे। नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 2 जानेवारीपर्यंत हा उत्सव चालणार आहे। 25 डिसेंबर रोजी ख्रिश्चन समाजातील नागरिकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। शहरातील सर्व चर्चमध्ये सकाळी विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच प्रभू येशू ख्रिस्ताची गीते सादर करण्यात आली। ख्रिश्चन समाजातील नाताळ सण शहरातील नागरिक 2 जानेवारीपर्यंत साजरा करतात। त्यात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। शहरातील सर्व चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला आहे। त्याची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली। येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगासाठी प्रेम, शांतीचा संदेश दिला। संपूर्ण जगात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। विशेष प्रार्थना सभेत प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या संदेशाचे विश्ववाचन करण्यात आले, ज्यामध्ये ख्रिश्चन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व चर्च घरोघरी कोरोनाचे नियम पाळून सर्व प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। RRC नेटवर्क परिवारातर्फे सर्व नागरिकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। अकोला शहरातील नवीन बसस्टँड समोर उड्डाणपुलाच्या खालून अवैध वाहतूक होत आहे। या अवैध वाहतूक वाहनधारकांकडून काही युवक अवैध वसुली करीत असून यामुळे या ठिकाणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ST बस कामगारांचा संप अजूनही सुरूच आहे। त्यामुळे नागरिकांना गेल्या 1.5 महिन्यापासून खासगी वाहने व लक्झरी बसने प्रवास करावा लागत आहे। अकोल्याजवळील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे। तसेच प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारून त्यांची लूट केली जात आहे। अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून काही दादागिरी करणारे युवक या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून वसुली करीत असून प्रत्येक वाहनाकडून 50 ते 100 रुपये वसूल केले जात आहेत। अशा प्रकारे दररोज प्रत्येक फेरीसाठी वाहनधारकांना वाहने उभी करण्याकरिता पैसे मोजावे लागत असून पैसे न दिल्यास प्रवासी वाहतूक करण्यास विरोध केला जात असून यामुळे या ठिकाणी मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संबंधित विभागाकडून या खंडणीखोर युवकांकडे दुर्लक्ष केले जात आहे। अकोला शहरासह जिल्ह्यातील हजारो दुचाकी वाहनधारकांसाठी इंटरनॅशनल ब्रँड स्पीड फोर्सची शाखा आता सातव चौकात सुरू झाली आहे। अकोला शहरासह जिल्ह्यातील हजारो दुचाकी वाहनधारकांसाठी खुशखबर आहे। इंटरनॅशनल ब्रँड स्पीड फोर्सची शाखा आता सातव चौक जटारपेठ अकोला येथे सुरू झाली आहे। इंटरनॅशनल ब्रँड स्पीड फोर्स शाखेचा शानदार शुभारंभ करण्यात आला आहे। 2 व्हीलर सर्व्हिसिंगसाठी स्पीड फोर्स हे एकमेव नाव समोर येते। स्पीड फोर्सच्या देशभरात 180 शाखा आहेत, ज्याची सुरुवात गुजरातमधून झाली होती। आता तुमच्या दुचाकी वाहनांची सर्व्हिसिंग तुम्हाला लिंकद्वारे पाहणे शक्य आहे। या प्रकारची अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। व्हॅल्यू फॉर मनी पाहता स्पीड फोर्सने ही सुविधा दुचाकी वाहनधारकांसाठी उपलब्ध केली आहे। आजपर्यंत दुचाकी वाहनांची सर्व्हिसिंगसाठी वाहनधारकांना आपल्या वाहनाची सर्व्हिसिंग होईपर्यंत थांबावे लागत होते, त्यामुळे बराच वेळ खर्ची जात होता। परंतु आता ही वेळेची बचत करण्यासाठी स्पीड फोर्सने एक चांगली सुविधा उपलब्ध केली आहे। आता वाहनधारकाला सर्व्हिसिंग होईपर्यंत थांबण्याची गरज नाही। लिंकच्या माध्यमातून घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून दुचाकी वाहनाची सर्व्हिसिंग पाहता येणे शक्य झाले आहे। सातव ऑटोमोबाईल्सच्या सोनू सातव यांनी दुचाकी वाहनधारकांसाठी स्पीड फोर्स सेवा उपलब्ध करून दिली आहे। दुचाकी वाहनधारकांनी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन सोनू सातव यांनी केले आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोनू सातव। अकोला येथील जटारपेठ सातव चौक इथे आम्ही एक
स्पीड फोर्सचं साता ऑटोमोबाईल्स म्हणून नवीन सर्व्हिस सेंटर चालू केलं आहे. हे सर्व्हिस सेंटर एक मल्टी ब्रँड टू व्हीलर सर्व्हिस सेंटर राहील, जिथे आम्ही BS6 व्हेकल आणि इलेक्ट्रिक व्हेकल सर्व्हिसेस ही एक नवीन सर्व्हिस अशी अकोल्यात चालू करतो आहे. त्याचबरोबर आम्ही पिकअप अँड ड्रॉप, इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स, रोड साईड असिस्टन्स आणि भरपूर काही सेवा प्रोव्हाइड करतो आहे. आमच्या ग्राहकांसाठी व्हॅल्यू फॉर मनी आणि बेस्ट ऑफ द कस्टमर सर्व्हिस ही द्यायची आमचा प्रयत्न आहे. तर समस्त अकोलेकरांना माझा विनंती आहे की तुम्ही आम्हाला सेवेची एक संधी द्यावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. या आंतरराष्ट्रीय ब्रँड स्पीड फोर्सची माहिती कंपनीचे मॅनेजर आशियाना मॅडम यांनी दिली. स्पीड फोर्सची शाखा अकोल्यात सुरू झाल्यामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. स्पीड फोर्स आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. खूप कमी वेळेत चांगल्यात चांगली टू व्हीलर सर्व्हिसिंगची सेवा देण्यासाठी स्पीड फोर्स संपूर्ण देशात प्रख्यात आहे. हे विशेष. मेरा नाम आशियाना है. मैं अपनी कंपनी को यहाँ अकोला में प्रेजेंट कर रही हूँ. हमारा एक आउटलेट है जो अकोला में ओपन हुआ है. हम जो है वो 180 प्लस हमारे आउटलेट्स हैं. 100 स्टेट्स और 30 सिटीज़ में हैं हम लोग पूरा पैन इंडिया कवर करिए है और हम लोग इंटरनेशनल ब्रांड है. हमारे यहाँ BS6 की सर्विस, इवन हम लोग EV भी स्टार्ट किया है. हमने EV चार्जिंग से लेके EV सर्विसेज से लेके हमारा पूरा है यहाँ पे. हमारे यहाँ जो आउटलेट पे है वहाँ पे आपको पिकअप एंड ड्रॉप सर्विस है, ऑयल सर्विस है, इंजन वर्क है, सारी मल्टी ब्रांड टू व्हीलर सर्विस को हम यहाँ पे सर्विस करेंगे हमारे एक ही आउटलेट पे. यहाँ पे आपका जो टाइम जो नॉर्मल गैरेजेस में लगता है उससे कम टाइम में आपको यहाँ हमारे यहाँ पे सर्विस दिया जाएगा. नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त गेल्या आठवडाभरापासून ख्रिश्चन वसाहतीत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण ख्रिश्चन वसाहत रोषणाईने उजळून निघाली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अकोल्यातील ख्रिश्चन वसाहत अतिशय आकर्षक रोषणाईने उजळून निघाली आहे. 160 वर्षांचा इतिहास असलेल्या ख्रिश्चन वसाहतीत आकाशदिवे, मेणबत्त्या, रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिसमस निमित्त ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, कपडे, भेटवस्तू यांचे लहान मोठ्यांनाही आकर्षण असते. ख्रिसमसच्या निमित्ताने पालक आपल्या आवडत्या भेटवस्तू लहान मुलांच्या उशाखाली ठेवतात. अकोल्यातील ख्रिश्चन वसाहतीत नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून ख्रिश्चन वसाहतीत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली असून यामुळे संपूर्ण ख्रिश्चन वसाहत रोषणाईने उजळून निघाली आहे. नाताळनिमित्त शहरातील आणि जिल्ह्यातील चर्चमध्ये नाताळ सण साजरा करण्यात आला. 2 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कॅरोल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ख्रिश्चन बांधवांनी घरोघरी जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची गीते सादर केली. 25 डिसेंबर रोजी सकाळी ख्रिसमस निमित्त प्रार्थना सभा घेण्यात आली. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 31 डिसेंबरच्या रात्री कॅरोल पार्टी घरोघरी जाऊन नवीन वर्षाची स्वागत गीते सादर करणार आहेत. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे ख्रिसमस साजरा करण्यात अडचणी येत होत्या. सणानिमित्त व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आता सरकारने निर्बंध शिथिल केल्याने 2 जानेवारीपर्यंत ख्रिश्चन बांधव कोरोनाचे सर्व नियम पाळून नाताळ सण साजरा करीत आहेत. शहरातील सर्व चर्चमध्ये कॅरोल पार्टी गाणे, घरोघरी जाणे, नाचणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची गाणी गाणे आणि सर्वांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे असे कार्यक्रम होत आहेत. शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरणासाठीच्या निधीची तरतूद 50 लाख रुपयापर्यंत वाढविण्याच्या मुद्द्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच वादंग झाला. यामुळे अखेर स्थायी समिती सभापतींनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. अकोला महापालिकेच्या कोंडवाडा विभागाअंतर्गत शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरणासाठीच्या निधीची तरतूद 50 लाख रुपयापर्यंत वाढविण्याच्या मुद्द्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा सुरू होताच शिवसेनेने सभापती व उपायुक्तांना प्रतिकात्मक श्वान भेट दिला. मनपा प्रशासनाकडून भलेही श्वानाचे लसीकरण, निर्बीजीकरण केले जात असले तरी कुत्र्यांचा प्रश्न सुटलेला नाही. शहरात प्रत्येक प्रभागात कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे दररोज कुत्रा चावल्याने लोक जखमी होत आहेत. अशा स्थितीत लाखो रुपये खर्च करूनही फायदा होत नसल्याचे दिसत आहे. 25 लाखांची तरतूद असतानाही 38 लाख रुपये खर्च झाले आहेत. यावर शिवसेनेने आक्षेप नोंदवला. हा विषय स्थगित ठेवत सभापती संजय बडोने यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे व 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी हातमागची साडी खरेदी करण्याकरिता सरकार रोख मदत राशी देणार आहे. प्रत्येकी 800 रुपये या कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी शासनाने खुशखबर दिली आहे. आता अंगणवाडी सेविकांना 2 हातमाग साड्या खरेदीसाठी शासन पैसे देणार आहे. पोषण आहार अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी 2 हातमाग साड्या विकत घेण्यासाठी ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून प्रति साडी रुपये 400 रुपये याप्रमाणे 2 साड्यांकरिता 800 रुपये प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यासंबंधीचा महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची. श्री शिवाजी पार्कमधील सुविधांकडे दुर्लक्ष, जनतेत नाराजीचा सूर. महामार्गावर टँकर पलटी, दोन्हीकडील वाहतूक दीर्घकाळ ठप्प. मालेगाव येथील दरोडा व हल्ला प्रकरणी आरोपी अखेर गजाआड. नाताळ निमित्त ख्रिश्चन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण, विविध कार्यक्रमांचे आयोजन. उड्डाण पुलाखालून अवैध वाहतूक, अवैध वसुलीचाही प्रकार, पोलिसांचे दुर्लक्ष. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.